नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. जीवनाचे सार्थक होण्यासाठी सत्संग गरजेचा. श्रद्धानंद महास्वामीजी. मानव जन्म हा सर्वात श्रेष्ठ जन्म आहे, पण याचा कोणी विचारच करत नाही. तो स्वार्थच पाहताना दिसत आहे. या स्वार्थासाठी मानव धर्म विसरत चालला आहे. त्यामुळे जीवनात सुख समाधान मिळण्याचे झाले आहे. जर जीवनाचे सार्थक करून घ्यायचे झाल्यास सत्संग केला पाहिजे. जीवनाचे सार्थक होण्यासाठी सत्संग गरजेचा आहे, असे मत शिवानंद मठ गीताश्रम सदलग्याचे परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले. कुन्नूर तालुका निपाणी येथे श्री शंभू महादेव देवस्थान व तावदारे परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री उत्सवात आशीर्वचन प्रवचन सेवेत बोलताना श्रद्धानंद स्वामीजींनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की माणसाचं सौंदर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तो चांगला आहे. तेव्हा सौंदर्याचा, संपत्तीचा, पदाचा अभिमान न बाळगता चांगले विचार ठेवून आपल्याबरोबर इतरांची चांगली व्हावी ही भावना ठेवून जीवन जगावे. येताना आपण काही आणले नाही व काही घेऊन जाणार नाही याचा विचार करून जीवनात समाधानी राहा. सत्संगाशिवाय सद्गती नाही, म्हणून प्रपंचात 1 तास सत्संगाला द्या. जोपर्यंत मन निर्मळ होत नाही तोपर्यंत देवाजवळ आपल्याला जागा नाही व मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मुक्ती नाही. तेव्हा जीवन हे हसत खेळत जगा, अशी परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजींची शिकवण असल्याचे सांगून आज तावदारे परिवाराने शंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सत्संग आयोजित करून आजच्या समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य सुरू केले आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. यावेळी विरूपाक्षलिंग देवस्थान समाधी मठ निप्पाणीचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी यांनीही आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. प्रारंभी स्वामीजींची पादपूजा करण्यात आली. त्यानंतर महात्मा बसवेश्वर परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजींच्या फोटोचे पूजन व दीपक प्रज्वलन स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामीजींचा व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कुन्नूरहून रंगराव बन्ने, बारवाड. ಒಂದು ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವನ್ನು ಕಟ್ಟಿರಲ್ಲ, ಇದು ಬಹಳ ವಿಶೇಷ. ನಾನು ಈ ಹಿಂದೆ ಬಂದಿದ್ದೆ, ಅವಾಗ ಇಷ್ಟು ಭವ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಗುಡಿ ಇಷ್ಟೇ ಇತ್ತು, ಸಣ್ಣದು. ಈಗ ಮತ್ತೆ ಅದರ ಮುಂದೆ ಮಂಟಪ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಬಣ್ಣ ಸುಣ್ಣ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ನಂದಿ ಬಸವಣ್ಣನಿಗೆ, ನಂದಿಗೆ ಮತ್ತು ಈಶ್ವರನಿಗೆ ವಜ್ರಲೇಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಹೊಳಿಲಿಕತ್ತೆ ಆಗಿಬ್ರು ಎರಡೂ ದೇವರಲ್ಲಿ ಏನಂದ್ರೆ ಬಹಳ ಹೊಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿಂದ ಇಹದೊಳಗೆ ಮಿಗಿಲುಂಟೆ ಜಂತುನ ನರಜನ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ಹೇಳಿ, ನರಜನ್ಮದಿಂದ ಇಹದೊಳಗೆ ಮಿಗಿಲುಂಟೆ. ಈ ನರಜನ್ಮದಿಂದ ಇಹದೊಳಗೆ, ಈ ಜಗತ್ತಿನೊಳಗ ಮಾನವ ಜನ್ಮಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಜನ್ಮ ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನರಜನ್ಮದಿಂದ ಇಹದೊಳಗೆ ಮಿಗಿಲುಂಟೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಐತೇನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಹುಶಃ ಯಾಕಂದ್ರೆ ಇರುವಿ ಮೊದಲು ಮಾಡಿ ಆನೆ ಕಡೆಯಾಗಿ 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಗಳು, ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. 4: ಶ್ವೇದಜ, ಅಂಡಜ, ಉದ್ವಿಜ, ಜರಾಯುಜ. ಶ್ವೇದದಿಂದ ಬೆವರಿಗೆ ಹುಟ್ಟುವಂಥವು, ಬೆವರಿಗೇನೋ ಹುಟ್ಟುತ್ತವೆ ಜೀವರಾಶಿಗಳು. ಆಮೇಲೆ ಶ್ವೇತ, ಅಂಡಜ, ತತ್ತಿಯಿಂದ ಹುಟ್ಟುವಂಥ ಕೋಳಿ, ಕಾಗಿ, ಕೋಗಿಲೆ, ಗುಬ್ಬಿ ಇವೆಲ್ಲ ತತ್ತಿ. ಇವು 12 ಲಕ್ಷ. ಈ ಎಲ್ಲ 12 ಮಾಡಿ 84 ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲ 11 ಲಕ್ಷ ಇರ್ಬೇಕು. ಬುದ್ಧ, महावीर, इतकंच नाही तर अनेक संत होऊन गेले. ते सर्व मानव जन्मातच आलेले होते ना. मानव जन्मात येऊन देव झाले, देव मानव किंवा देवच झाले. आम्ही पण त्याच जन्मात आले ना. पण आम्ही काय होणार आहे झालं, आम्ही काय झालो लक्षात घ्या. आम्ही काय होणार आहे ह्याचे लक्ष पाहिजे, ह्याचे चिंतन करायचे. आम्ही काय होणार आहे म्हणून हा सत्संग आहे. आम्ही तर काय तर जीवनामध्ये साधन करायला पाहिजे ना. त्यांनी एक गाडी आली तर आम्ही 2 गाडी आणू. त्यांनी 1 शेत केलं तर 10 आम्ही 20 करू. कारण नको असं म्हणत नाही, पण त्याचे बरोबर ते काय
येणार आहे आमच्या बरोबर, शेत येतात, आमचे पैसे येतात, अडका येतात, हो आम्ही कुठं, हे चर्चा करायचं. जिद्द असलं असावा की ज्या वस्तू मिळवण्यानंतर आम्ही जीवनात शांती, आनंद होईल आणि आम्ही जगात सर्वश्रेष्ठ होईल, त्या जिद्द आम्ही करायला पाहिजे. आणि तारांचा वाड्यातच बघायला पाहिजे की एक मंदिर असं एक. म्हणून जन्मात आम्ही आलो तर जन्म सार्थक व्हायला पाहिजे. एक आपल्याला एक पुस्तक मिळालेले आहे की आपल्या जीवनात एक 2 पान आहे पुस्तकाचं, एक जन्म आणि 2 पान ते देवाने लिहून दिलेले. एक जन्माचं एक पान आणि जायचं एक पान ते त्यांनी लिहिलं आणि बाकी सगळं पान तुला आम्ही लिहायचं आहे. त्यांनी लिहिले नाही. जन्मापासून जाऊपर्यंत काय काय करायचं आहे, काय काय नाही करायचं आहे, ते सगळं आम्ही लिहायचं आमच्याकडे दिलेलं आहे फक्त. आणि कोटीमध्ये एकच शब्द. पण बाकी लोकांनी निरंतर सत्संग करायला लागला. सत्संग शिवाय सद्गती नाही.